प्लॅन आवडतं, काही प्रोडक्ट आवडतं, काही प्लॅन आवडतं. यूज नाही असं नाहीये सर. का नाही बरं? आपल्या शरीरात पेशी नाहीत का? हेल्थ नाही का? गरज नाही का? आजारी पडत नाही का? पैसे कमवायसाठी. शाळा का शिकले तुम्ही? तुमच्या पोराला किती फी आहे वर्षाला? बोलायचं किती फी आहे? 50,000 दोन पोराला खर्च आहे. का शिकवत आहे? काय करा? का शिकवत आहे? एंडिंग पॉईंट काय? काहीतरी म्हणजे काय पैसे? इथं पण आम्ही म्हणतो या ते प्रोडक्ट घ्या, पैसे डायरेक्ट कमवा ना. पोरा शिकणार, मग ते कामाला जाणार, ते कमवणार, लग्न करून जाणार. त्याच्यापेक्षा करून जाणार काम. बोला, घरात येतं पैसे एटीएम नाही असं बोलायचं. ओके. आणि जेव्हा लोक असे आडीतले प्रश्न येतात ना, डायरेक्ट खरं येते बोलायचं. नाही बोल काय म्हणाल ते. ओके. ज्याला हे जे करू शकतो ना तो खरा लिडर. बायनरी मध्ये पुसा 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 पुसा. बायनरी मध्ये कमी भेटतो आणि जनरेशन मध्ये जास्त भेटतो. बायनरी का करायचं? हे शावर आहे. काय शावर आहे? हे नळ आहे. आणि हे काय वॉशिंग सेंटरचं पेशंट आहे. पाणी कुठून जास्त येईल? कुठून येईल? इथं नाही इथून. बायनरी मध्ये फक्त 2 लेग असतात. जनरेशन मध्ये आहे ना 1 2 3 4 5 6 7 जग मारावं लागते मग येतं असं. याला म्हणतात जनरेशन. 8 8 10 10 12 12 16 लोक जॉईन करावं लागतात डायरेक्ट जनरेशन मध्ये. माहिती तुम्हाला हा प्रश्न तुम्ही विचारला तुम्हाला रेडी कॅटेगरी. ही सोच आहे. ही सोच आपण बदलली त्याचा व्ह्यू आहे. आपला व्ह्यू टाकला पाहिजे. माझी लँग्वेज थोडी समजून घ्या बरं का. कारण की माझी मेंटॅलिटी जी आहे ना त्या मेंटॅलिटीला कधी मॅच व्हा. म्हणजे माझ्याकडे बघायचा दृष्टिकोन जो आहे ना तुमचा तो थोडंसं कव्हर ठेवा. कारण की मला सगळ्याला कव्हर करायचे. समजणार आहे? त्याच्यामुळे माझी शब्दावली थोडी मला थोडी घसरती आहे तर मॅच करण्याचा प्रयत्न करा. करावंच लागेल. आतापर्यंत का नाही गेलं? त्यामुळे प्रीम आहे 3,500 4,250 ला. बरं त्याला म्हणायचं बाळा यामुळे प्रोडक्ट आता सध्या 4,500 प्रीम आहे. माझी मैत्रीला होती तुला होणार का? एक तेलाची बॉटल आहे 250 रुपयाला घेशील का? एक पावडरचा डबा आहे 200 ला घेशील का? आणि त्यानंतर 50,000 चे प्रोडक्ट घेतलं तर आपल्याला 3,500 भेटतात. जमल का? हे एकदा नाही नॉन स्टॉप बोलायचं असतं. त्याची क्लोजिंग तुम्हाला प्रॉपरली ह्या टेक्निकली 1 1.5 2 तास बसावं लागतं. अशा वेळेस एक प्रश्न टॅकल करायचं असतं. आणि तुम्हाला डेप्थ मध्ये आता जेव्हा प्रॅक्टिकली असेल ना क्वेश्चनवर तेव्हा तुम्हाला हे कव्हर होईल. आणि युट्यूबला माझे 50 तासाचा प्रश्न उत्तर सेक्शन आहेत. बघितले तर क्लोजिंग तुम्ही बघितले? एक बघितले आणखी रोज बघायला चालू करा. म्हणजे हे तुम्हाला भेटून जाईल त्याचे आन्सर. नेक्स्ट काही लोक जन्म मारायला 3 वर्षात पण हॉस्पिटल मध्ये मरत, 2 वर्षात पण मरत. काही लोक तर लग्न व्हायच्या आधी मारतात. काही लोक लग्न झाल्यावर मारतात. काही लोक लग्न झाल्यावर 5 वर्ष मारतात. गॅरंटी काय तुम्ही जागताय? केला मॅडम काही प्रश्न विचारताय सांगा बरं मला. हा ठीक आहे ना भूकंप होतो इथं काय म्हणा गाडी नॅश मारतात काही लोक. तुमची काय पॉझिटिव्ह विचार करायचा असतो. मारायचंच नाही. एक दिवस सांगता पॉझिटिव्ह विचाराने जगू ना आपण. पाणी पिताने कळलो पाणी नेतो तर नसं घातलं जिथून पाणी येतं त्याने साफ पाठवलं नसेल ना येतं का नाही ना. जी भाजी खातात तुम्ही मेथीची त्याच्यावर जर शेतकऱ्यातले घाण वापरलेले असतात तेच खात असतात तर निगेटिव्ह होतो माणूस. विचार बंद नाही करणार मी आहे ते मेल्यानंतर सगळंच बंद पडत. जिवंतपणी बंद का पाडायचं? घरा पैसे ओके. किती भेटलं तुम्हाला जनरेशन मध्ये आतापर्यंत? तुला मला किती भेटले? त्याला विचारायचा असतो प्रश्न तुला किती भेटले? मला काहीच नाही भेटलं. बायनरी मध्ये हे बघ 1,00,000 2,00,000 आमचे 10 करोड नसेल आमच्याकडे आहे. समजलं?
आहे का? आपण आपल्याकडे सांगा, आपल्याकडे आहे तरी सांगायला. यांची असं का होतं माहिती, यांची चूक नाहीये. यांच्या वरती सिनियर लोक आहेत ना, हे प्रॉपरली शिकवलं जात नाही, युट्यूबवर बघत नाही. हे सगळं मी रिसर्च वर्ड आहे पाठीमागं. ऑलरेडी हे ट्रेनिंग, स्किल बेस्ड ट्रेनिंग मला वाटतं 3 वर्ष घेऊन राहिले आपण. सगळे एनडीपी हायर एज्युकेशन मध्ये गेले आपले. आता सीट पहिल्यांदा बेसिक वरती 2 दिवस एनडीपी झाला आहे. नाही त्या बेसिक वर त्या कुठंच पण नव्हतं करत का? मला वाटत होतं बेसिक सगळे लोक करतायत. नो इश्यू, तिथून पुढे करायला चालू करते. ओके, नाही आमच्याकडे आता या प्रश्न उत्तर देऊ आपण. फ्री ऑफ कॉस्ट फिरायला जाता येऊ. हे बघा, ट्यूबवेल कंपनी देते, कंपनी आवर रिवॉल्ड लावते. कंपनी नाही MIDC मध्ये पण कधी अचीव्ह झाले, रिवॉल्ड झाले, गिफ्ट म्हणून देतात ना, तसं आपली कंपनी पण टार्गेट देते. ते अचीव्ह केलं तर तुम्हाला मलेशिया नेईन, बँकॉक नेईन, दुबई नेते, गोवा नेते. आता हे प्रश्न एक विचारून मी उत्तर देतोय. असे प्रश्न बसून नॉन स्टॉप चालू असतो. तो बॉलिंग मी बॅटिंग, तो बॉलिंग मी बॅटिंग, तो बॉलिंग मी बॅटिंग, तो बॉलिंग मी बॅटिंग. तो कंटाळला, समजा शेड्यूल झाली, तो कंटाळला. प्रोडक्ट घेतो मी, त्या प्रोडक्ट जर असर नाही झाला, आता अर्धे पैसे भरतो आणि असर जर नाही झाला तर नंतर अर्धे पैसे दिसतील. मला एक सांगा सर, हे प्रोडक्ट काय औषध नाहीये, तुमच्या बॉडीत रिपोर्टिंग करा, स्कॅनर वगैरे जाऊन 2-3 लाख खर्च करा, मग प्रोडक्ट 6,000 रुपयाचं प्रोडक्ट. आतमध्ये इंजिन एवढं कारची सर्व्हिसिंगला 20,000 लागतात. सर्व्हिसिंग केली तरी प्रोडक्ट अजून काम होईल. आणि आजारी पडले 6-7 महिन्यात घेतलं डॉक्टरने 1 लाख, काय करतात? सर्व्हिसिंग करा. माझं रे दुसरंच घ्या पण करा. आता काय म्हणत किती गेली डोक्यात. मी काय डॉक्टर नाही सर. हे तुम्ही जे बोलतात ना औषध औषध, याच्यामुळे असे प्रश्न आहेत. डॉक्टर तुम्ही एवढं करोड रुपयाचं शरीर देतं आणि तो म्हणतो साईड इफेक्ट. खाऊ शरीर सगळं घाण दिले आतमध्ये आणि 3,000 रुपयाचं म्हणते. डॉक्टर 1-1 लाख घेतो, 50,000 घेतो. येतो का नाही घेतो? शरीराची सर्व्हिसिंग झाली पाहिजे की नाही? तुम्ही लोक विक्री व्हायला आकाश सोना प्यायला चालू करा आणि मारताना घसरतात. जेवण टाइम झालंय का? 5 मिनिटं बोला बोला सर. थँक्यू. डॉक्टरला दाखवलं चालेल का? दाखवा, काही प्रॉब्लेम नाही. मग डॉक्टरला सांगताना दाखवताना आम्हाला प्रोडक्ट डेमो करून दाखवलं त्याचा साईड इफेक्ट झाला तर गॅरंटी मला सांगा सर. आता सध्या आपण प्रोडक्ट मी घेतो, काय म्हणते फळ आहेत ना, कधी फळं बिळं खाल्ल्यामुळं होतं, कधी होईल. पोटात जेव्हा साफ करायचं तेव्हा थोडी घाण साफ व्हायला उमेडी होऊ शकते, थोडी मळमळ होईल, बाकी काय नाही म्हणा, मरणार नाही, विष नाही ते. दुसऱ्या दिवशी कॉल करतो तो, मला हे प्रोडक्ट एवढे लेवलचे नाही, तेवढे पैसे नाही. 30% तुम्हाला सांगितलं, 30%चं प्रोडक्ट आहे, 70% पैसा. जेव्हा तुम्हाला प्रोडक्ट बेस्ड काम करायचं असतं, प्रोडक्टच विकायचं, तेव्हा तुम्ही प्लॅन मध्ये नाही घालायचा. आणि जेव्हा प्लॅन मध्ये घालायचा आहे तेव्हा प्रोडक्ट नाही घालायचं. नाही सर, प्रोडक्ट डेमो दाखवल्याच्या नंतर तो रिपोर्ट करतो. पहिले प्रोडक्ट विषयी बोलू नाही त्याला. प्लॅन प्रेझेंटेशन केला, जॉईन झाला, प्रोडक्ट आले, प्रोडक्ट आल्याच्या नंतर जर निगेटिव्ह झाला, तो कोणतरी सांगितलं निगेटिव्ह झाला, निगेटिव्ह झाल्यानंतर प्रोडक्ट डेमो. तुम्ही त्याला जॉईनिंग कशा बेसवर केलं? फक्त प्रोडक्ट वर केलं. त्याला प्लॅन म्हणजे पैसे कमवायचे कसं? कारण काय, त्याच्या मुलीला पण प्रोडक्ट पण पाहिजे होते आणि त्याला पैसा पण नाही. मग त्याला सांगायचं सर ठीक आहे, सटाचा नाही क्वेश्चन प्रोडक्टचा. एवढा कॉल 17 मिनिटं कॉल जेव्हा ऐकवला तो काय ऐकवलाय? त्याच्यामध्ये तो काय म्हणला मला, म्हणजे ते प्रोडक्ट झालं, मी त्यात म्हणजे ते प्रॉडक्ट काढून ठेवून देतो, त्याच्यात माती भरून जेव्हा केस करतो. म्हणजे चालेल सर, तुम्ही केस कराशिवाय जर मला म्हणले की केस करू द्या, काय करायचं करू द्या, मी त्यांना जाऊन भेटतो. असं का करताय? लोकांना नाराज आहेत ना लोक, समजवलं पाहिजे की नाही जाऊन त्यांना. मग तो म्हणतो याचं कारण काय? आपण ज्या लोकांना
प्रोडक्ट देतोय, त्या प्रोडक्ट कसं वापरायचं, कसं डेमो करायचं, आल्यानंतर त्याला बोलायचं, त्याचा फोकस प्रोडक्ट वरून पैशावर कसा द्यायचा, त्याला जर कळलं इथं पैसे भेटू शकतात, ते म्हणून कमी उडलो, म्हणून कमी बसलो. ते काय बोलतात असे लोक की जॉईनिंग केल्यानंतर त्याच्यावरची प्रोसेस करायला पाहिजे, ती प्रोसेस केली जा. आणि असे किती जण म्हणले तुम्हाला क्वेश्चन आहे का? नाही सर, त्याला जाऊन भेटलो, पण 3-4 वेळेस जाऊन भेटलो. त्याच्यानंतर फक्त शिवाय कॉलिंगवर प्रॉब्लेम त्याच्यात आहे का तुमच्या ते? तो तसा बोलतो, त्याच्यात प्रॉब्लेम वाटतो सर मला. ओके. हा मला सांगा, हे जे लोक बोलतात ना, निगेटिव्ह झाल्यानंतर तुम्हाला काहीतरी बोलायचं असतं, समज ना. डॉक्टर केल्यानंतर प्रत्येक पेशंट नीट होतो का? किती ट्रीटमेंट घ्यावं लागतात, किती गोळ्या घ्यावं लागतात. तुम्ही इथं आलाय काय, तर प्रोडक्ट इन्ग्रेडियंट माहिती, त्याच्यात बेनिफिट माहिती, त्याचे युजेस माहिती. तुम्ही तरी प्रोडक्ट, तुम्ही कोणते प्रोडक्ट घेतला आतापर्यंत? एकदाच घेतलं का वापरताय? ओके. त्याच्याबद्दल सगळं इन्ग्रेडियंट त्यांना इन्फॉर्मेशन दिलेली आहे, पण त्यांना त्यांची बोलणी काय आहे हे आपल्याला माहिती आहे का? जे लोक प्रोडक्ट बद्दल म्हणतात ना, डॉक्टर विक्टर गॅरंटी वॉरंटी, त्यांना प्रोडक्ट देताना म्हणायचं सर तुम्हाला विश्वास असेल तर खा, विश्वास असेल तर रिझल्ट येईल, नसतं ते येणार नाही. विश्वास, बिलीफ लेवल. डॉक्टर लोक काही गोळ्या अशा देतात की त्याचं काहीच नसतं, फक्त गोळी दिली का बरं वाटतं, यांना डॉक्टर गोळ्या देतात, आहे ना? नर्स आहे का कोणी? मॅडम तुम्हाला माहिती आहे का अशा गोळ्या देतात? काय असं मला सांगायचं 2 मिनिटं उठून फास्ट फास्ट फास्ट. हा नाही, अशा काही गोळ्या असतात. हा मॅडम सांगते. हा ही मानसिकता असती. निगेटिव्ह माणसाला तुम्ही किती पॉझिटिव्ह प्रोडक्ट द्या, रिझल्ट येणार नाही. पॉझिटिव्ह माणसाला निगेटिव्ह प्रोडक्ट द्या, रिझल्ट येणार. समज काय? नो प्रॉब्लेम. ओके, बसा. बरोबर आहे, काय अडचण नाहीये. आज दुसऱ्या साईडला काम करायला व्यक्ती टाकून भविष्यात टाकू ना, आपण करू ना, पण मला पण दुसऱ्या जबाबदारी, ज्याने काम केलं तेच व्हायला पाहिजे. एखाद्या माणसानं कर्जामध्ये त्याने जॉब केला आणि ऍक्सिडेंट झाला, तो घरी आहे, त्याच्या घरी कंपनी पैसे पाठवते. एका टाईटला काय टाकलं, माझा धंदा मी करतोय ना धंदा, तू सपोर्ट कर, तू इन्व्हॉल्व आहे, मी तुझ्या लोकांसोबत तुझ्या धंदा करण्यासाठी येऊ शकतो, पण तू मला घरी बसूनच मला पैसे पाहिजे, तर मला सांग घरी बसून पैसा भेटू शकतो का? ठीक आहे ना, पैसे भरले, तुला वस्तू भेटली, आता काम केलं तर पैसे भेटतील. सिंपल मॅटर, क्लिअर करा. तू माझे शंकर, तू ऐकलं नाही झालं, मी सपोर्ट करतो तुला लोक कनेक्ट करायला, आणि नाहीच म्हणून नाहीच केलं तर काय होणार आहे? असंच बसून काही होईल? मग प्रयत्न कर, प्रयत्न केला आपण करणार आहे का? मी साथ देतो तुला. पुन्हा पॉझिटिव्ह आहे, नाही तर गरिबीत जन्मलो, गरिबीतच मोठो आपण. श्रीमंत बनण्यासाठी त्रास आहे, होईल 6 महिने 1 वर्ष त्रास, पण आयुष्य सुधरू शकतात. किती लोक नाही म्हणतील? तुला 4 नाही म्हणलेत ना. आमचे एक सर आहेत, त्यांना 73, एक जण 50 लोक नाही म्हणले, एक जण 800 लोक नाही म्हणले, तरी तिथे करतोय का? गरिबीला तोडायची. सांग, तुला तिथे नाही म्हणते. हे नॉलेज घेत नाही आपण ना, तर नो प्रॉब्लेम, हळूहळू इन्फॉर्मेशन कलेक्ट. ओके, येस. ओके ओके. सुरुवात करतो ना, त्याच्यानंतर पैसा हा स्टार्टिंग आहे, नंतर पैसा जो त्यावेळेस ना आपले नसले ते पण आपल्यापासून दूर जातात. अशासाठी ना म्हणजे की आपण काही करू शकत नाही आणि सिनियर डायरेक्ट आणि मग ते आपला हात सोडून देतात. मग अशा याच्यामध्ये अपंग व्यक्ती सुद्धा असतात, मग त्यांनी काय करायचं? मग त्यांनी काय करायचं? असं कोणा बाबतीत झालंय का? त्यांनी स्वतः केलं. म्हणायचं सर तुम्हाला अपंग भगवंताने काय ठेवलं? लय वाईट कर्म केले सर, म्हणून आता ह्या जन्मी पण आहे ना वाईट कर्माची फळं भोगायची, म्हणून असं बोलायला तुमच्या ठीक आहे ना. ऑलरेडी तुमचा पाय चांगला असता, ऑलरेडी तुम्हाला करोडपती आई बाप भेटले असते, तर भगवंताने किती मोठा लॉस केलाय. तुम्हाला पगार 1 लाख असता तर महिन्याला 12 लाख, आता किती पगार आहे? 15.
अरे भगवंताने एवढी मोठी पनिशमेंट दिली तरी पण आपण म्हणतो मला कोणतरी येऊन फसवते. कोणी फसवत नाही सर. ही परिस्थिती त्या कर्मानुसार भोगावं लागते. तुम्हाला पण असंच प्रॉब्लेम काय अडचण नाही काय. म्हटलं हे माझं मला एक सांगा मॅडम म्हणायचं की सर तुम्ही मरणार तुम्ही मरणार आहे. शरीर सोडून जायचे काय का पुरत तर बिझनेस काय आहे का सांगा मला. 5 लाखाची कार पण तुम्ही मोबाईल पण तुम्ही कपडे किती बदलले. लहान बाळ होते तेव्हा शरीर बाळ कसं होतं बरोबर पान आता बदलतात बदलत नाही. हिरवं पान असतं वाळल्यावर पिवळं होऊन जातं तुटून जातं. तोटाही कशी मग मरण्याच्या आधी सगळे अनुभव घेतले पाहिजेत ना. ते मला सांगूच नका फसवायचं तर धन्यवाद सर. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू फॉर सजेशन. फार छान वाटतं सर. तब्येतीची काळजी घ्या. एका मुलीची क्लोजिंग केली आणि तिच्या वडील परमिशन देत नव्हते म्हणून तिच्या वडिलांना भेटायला गेलो. तिच्या वडिलांना कन्व्हिन्स केलं की नंतर पण ते म्हणतात की मी 18,000 भरायला रेडी आहे पण मी माझ्या मुलीला पाठवणार नाही. बरोबर आहे. ठीक आहे ना नका पाठवू सर. काय अडचण नाहीये. मुलीची क्लोजिंग करायची सिरियल पिक्चर सारखी तिला मोटिवेट करायचं. सांग दादा बोल दादा येऊन देत मुलगी बाहेर गेलो नाही बांधतात पोरी काही सुद्धा जॉब राहतात IT मध्ये जातात लाईफ बांधतात राजकारणामध्ये पोरी का बरं काका तुम्हाला वाटतंय पप्पा मी पुढं स्पीड मारा दे पुढं प्रेमात पडत बोलू द्या मला पण वाटतं म्हणतो काहीतरी करावं बाहेर फिरावं. तुम्ही लग्न झाल्यावर तुम्हाला नाव बोलून टाकणार आहे पण लग्नाच्या आधी करू का दादा सांगा बरं मला असं गिल्टी फील होतं. मला पण असं करू शकतो पप्पा तुम्ही नाही परवानगी दिली नाही करणार. मला माहिती माझी पप्पा परवानगी इमोशनल पोरी पप्पाचं नाही होतं ही उंगली सीधी उंगली से निकलेगा तो ही उंगली टेढ़ी कर. प्रत्येक कंपन्या आणि फॉरेन लावते. काही कंपन्यांनी काही कंपन्यांनी नंतर ती नाही देणार ना सर. नाही गेलो तुम्ही देणार तुम्हाला बाहेरच्या कंपन्या बंद पण पाडतात. आपली कंपनी बंद पडणार का. बाहेरचे लोक मारतात लोकांचे दिवस होतात. काहीचे मुलं गाडीमध्येच मारतात. काहीचे मुलं पळूनच जातात. काहीचे मुली लव्ह मॅरेज करतात. काहीचे नवरे लफडेच करतात. मग तुमच्या बायकोने आपली कंपनी देणार सर. वाईट नका वाटतो. येऊ झालं नाही सिनियरने मला दिलं म्हणून मी सरळ झालो. एक विचार नको सांगा पैसे घरात टीम जायचं मी तुम्हाला 1 वर्षात 1 लाख कमवून देतो आणि तुम्ही फॉरेन अचीव करा सर. आईची शपथ घेऊन सांगतो कंपनी नाही ना तर मी येणार. केलेली होती सर. ते म्हणे मी एवढी मेहनत केली टार्गेट अचीव केलं पण ती कंपनी काय सांगत बरोबर आहे. कर्माचं फळ प्रारंभ कधी कधी तोंडाला लागतं. मला सांगा आपल्याला तुम्हाला अमिताभ बच्चन पप्पा भेटले असते मला धीरूभाई भेटले असते तर आपलं काम करायची गरज होती. वाईट कर्माचं फळ म्हणून गरीब झोपडपट्टी जवळ झाला. आता पण आपल्याला नशिबात नसेल तर आपल्या तोंडात का घास निघून जाणार आणि नशिबात नसेल ही पण बंद करू शकतो ना. लय बोलावं लागतं ना. मग मला काय सांगा मुखी आहे तुम्ही बोलता येणार नाही तुम्हाला ऐकत नाही ना. त्यासाठी शिकावं लागतं. किती शिक्षण केलं तुम्ही जॉब मध्ये 12वी नसले शिकले तर जॉब भेटला असता. आणि धबांधू अजून बोलले नाही ना सर. जी पण गोष्ट आपल्याला नवीन असते ना ते अवघड वाटते. करायला लागल्यावर कशी वाटते सोपी. प्रेम केले कधी सर नाही केलं नो प्रॉब्लेम. मग मला एक सांगा प्रेम करताना लोक विचारून करतात ट्रेनिंग घेतलं असतं कसं आय लव्ह यू म्हणायचं हेच असतं ना तरी पण. मग मला सांगा तुम्हाला बोलता नाही येत ऐकले की राईट केलं ऐकले का नाही पेट्रोल टाकलं गाडी चालवती बस इथून पेट्रोल टाका गाडी चालवा आणि मी बोलतोय मी तुमचं आलो मी बोललो तुम्ही जर पडते सगळे भारी बोलतात. तुम्ही जर पॉझिटिव्ह होता तर तुमच्या संग लोक पॉझिटिव्ह झाले तर मला होतात ना सर. बेशरम राहायचं. ओके चला जेवण टाइम झालाय सर. एक लास्ट क्वेश्चन सर. हा मॅडम बोला. ठीक आहे रामदेव वगैरे प्रोडक्ट आहे शापी टाकाय असं नाही जमत हो. शाळेमध्ये काय प्रोडक्ट भेटलं सांगा बरं मला. शाळेत 50,000 रुपये फी घे शिकायची फी घ्या आम्ही कमवून द्यायला तुम्ही सांगे निगेटिव्ह विचार सोडा.
नाही ना, असं नाही होत. प्रोडक्ट बिझनेस मध्येच प्रोडक्ट आहे, ते घेतल्याशिवाय येतच नाही. शेम कार नाही म्हणले, मला फक्त रिचार्ज मारायचं, मला कार नाही घ्यायची, माझ्याकडे फक्त पेट्रोल आहे, बस पेट्रोल. दुसऱ्याला काही करणं आवडत, टू व्हीलर फिरायला आवडते. शर्ट कितीच आहे? 500. 2000 काय झालं? गाड्या कितीच आहे? 5000 का नाही झालं? माझा बेल्ट कितीच आहे? 50 रुपयाचं. का तर माझी लाईट तेवढी, तुझा किती आहे? कधी कधी माझी लाईट किती लाईट तुझी करायला गेली. पण आवडणारं काम करून ना आवडणारी जिंदगी भेट राहिली. एक गॉगल लावला, गळ्यात चैन घातली, 2 तोळ्याची, 2 अंगठ्या घातल्या, 5000चं फिरं घातलं, 2500चा बेल्ट घातला, कोट घातला 15,000चा, शर्ट घातला 2000चा, बँकेत पैसे असतील 10,000, मोबाईल ऍपलचा मस्त 1 लाखाचा. कसं वाटत? आहे हे मला सांग, कसं वाटत? लोक पिकं तिकडं पाहतात, कळून द्यायची नाही. कसं वाटतं? मग आता आवडणारं काम करून न आवडणारी जिंदगी लोक राहायला असतं बाळा. हे न आवडणारं काम आहे ना, नाही आवडत ना कधी कर ना. मुली साहेबाला कुठं आवडतं बोलायला? ट्रॉफिक पोलीस हवालदाराला वाटतं का सणासुदीचं सलाम सलाम चौकात ठेवणं? डॉक्टर 2:30 वाजता बाईक उभे झोपला असतो, कोण येतो अर्जंट पेशंट झालाय, त्याला बरोबर घालून पडावं लागतं. नर्स बिचारी डुकले गेले अशा नाईट शिफ्ट करतात नाही करत काय किती कष्ट किती का सगळं फळायला जातात नाही पिकाते 200 रुपयासाठी बाळगारला तिसऱ्या महिन्यात 200 मिनिट वाढून करायचं ते नाईट शिफ्टला झोपायचं असतं बायका पोरासाठी काही वाट हे लोक आम्हाला जातात त्या माहिती मध्ये इंडायरेक्टली तोच जात असतो पण मी त्याला नाही बोलत फिरून बाण असा मारला ते काढायचा मारायचं म्हणजे कोणाला आवडतंय कोण आहे आवडीचं काम नाही मला पण नाही आवडत बघ ना तू नाही म्हणतोय तरी पण मी तुला सांगतो हे नाही आवडत तरी पण करतोय ना न आवडणारं काम केलं पाहिजे आपण तर आपण पैसे होऊ शकतो मी तुला 6,000 फक्त नाही त्या 6 महिन्यात कमीत कमी 25,075 कमवून देणार का मला 7 वाजता लॉगिंग मारायची आपल्या त्यांच्याकडे पण जायचं ना त्यांची पण कॅश राहिले ना सरांची लॉगिंग चांगल्या ठिकाणी मारू आपण ती कशी ही पण थोडी कलाकारी जमली ही मोमेंट आहे एंगेजमेंटचे लास्ट पंचिंग डायलॉग आहे ते जमले पाहिजे बोला आणखी एका मित्राला मी सेमिनारला नेतो क्लोजिंग झालं तो म्हणला दर्शनला सांगतो नंतर काय करायचं बाहेर गेला तो म्हणजे मुस्लिम होतो आपल्या इथं काम काय सेमिनारला नेलं सगळं समजून सांगणार कॅश घेणं जमा करणं तो म्हणलं ह्या कामाला आमच्याकडे मनाई दलाली मध्ये हमारे मदर ह्या कामासाठी दलाली म्हणतात तुम्ही करू शकता मग आपल्या टीम मध्ये जे मुस्लिम लोक काम करतात ना त्यांच्या पुढे दाखवायचे करतात कसं हे पण दलाली माल विकणं माल घेणे मुस्लिम लोक धंदा करतात का नाही पैसे घेऊन वस्तू विकतात का नाही हे पण कसं आहे पैसे घेऊन वस्तू विकतात तो म्हणतो ते करतात ना तसे काय जण तसे ना पण आम्ही तसं नाही पण मुस्लिम लोकांचे दुकान आहेत का नाही दुबईला दुकान आहेत का नाही मग इथं तुमच्या आजूबाजूला पण काही मुस्लिम आहेत ते जॉब करतात किंवा धंदा करतात का नाही करत ते पण एक्झाम्पल दिलं मग तो म्हणतो मग तू तुमच्या टीम मध्ये जेवढे ना त्यांना मला भेटतो मी त्यांना या धर्माचं मी उद्देश सांगून देतो काय अडचणी सर तुम्ही काय करा मशिदीत बाबा व्यवहार आम्हाला करून द्या आम्हाला कोण मारायचं हो बाबाचा मशिदीचा बरं ठीक आहे नको बिझनेस करू सांग मला जीवनामध्ये तुझं इन्कम किती आहे एवढ्या इन्कम मध्ये भागल का गाडी का नाहीये घर का नाहीये मग असे भरपूर मुस्लिम लोक आहेत त्यांच्याकडे गाड्या आहेत घर आहेत श्रीमंत आहेत तू का नाही कारण की तुझ्याकडे लय वाढेल आहे ना ते नॉलेज मला वाचतं तुझ्या नॉलेज मला भेटून दे माझं नॉलेज तुला भेटल करू ना आपण एकत्र मिळून एका पैसे कमवून द्यायचे बरं मॅडम पैसे कमवून द्यायचे नाही द्यायचे 18,000 जिंदगीला 8,000 पहिल्यांदा प्रोडक्ट एवढे भारी आहेत नाही झालं प्रोडक्ट एकदम भारी एवढं पिऊन खुश होऊन जायचे माझी खात्री आहे 18,000 रुपयात एका वर्षामध्ये कमीत कमी 1 लाख ते 3 लाख कमवून देणार म्हणजे देणार फक्त आम्ही म्हणतो त्या सिस्टमने काम करायचं एवढं वापरायचं बरं आम्ही म्हणतो ते सिस्टम आपण म्हणतो काय केसा शिकणाला येईल ट्रेनिंगला येईल ते नाही आलं का माझं सिस्टम पाहिजे सिंपल पाहिजे जॉबला कामाला गेलं तर पगार भेटतो तर ते म्हणतात फक्त जॉईन होईल पगार भेटणार कामाला जावं लागतं आणि तो म्हणला 20 वर्ष गेलो 21 वर्ष नाही येणार ते म्हणजे पुढतो आला दुसरा कळलं ना अशा पद्धतीने बोलून घ्यायचं नेक्स्ट कुठं आहे
हा, आमची कंपनी. तुम्ही लिमिटेड कंपनी जर असते तर काय केलं असतं? विचार त्यांना विचारायचे. मला म्हणायचं सर, पहिली प्रायव्हेट असते नंतर लिमिटेड होती, पहिलं लोकल असतं नंतर मोठं होतं, पहिलं बाळ असतं नंतर लग्न होतं. कुठली कंपनी लिमिटेड मध्ये? हा, का नाही कळत माहितीये का? लोक आपल्याकडे बघून कन्व्हिन्स का नाही होत? आपली प्रेझेंटेशन स्टाईल, आपली ऑब्जेक्शन हँडलिंग स्टाईल, आपलं राहणीमान, आपले शब्द, आपले प्रश्नाचे उत्तर देण्याची स्टाईल, आपला जोश, आपलं नातं, त्या डिस्ट्रीब्युटरचं गेलचं असणारं नातं, त्याला कसं बोलवलंय, त्याची परिस्थिती काय आहे, तो कर्जात आहे का, टेन्शन मध्ये आहे का, घरी भांडणं तर नाही का, घरचे लोक त्याच्यावर नाराज आहे का, काही दारुड्या बिरुड्या आहे का, हे बऱ्याच गोष्टी विचारला असतात त्याच्यात. असं एका व्हिडिओ नाही बघायचं माणसाला, सगळ्या व्हिडिओ बघितलं पाहिजे. आता ते आले नाहीये, तू फॉलो घे ना. हा, काय चाललंय सर, काय म्हणताय, आता टॉप 3 दिवसांनी मॅटर्निटी बनवू शकते, पण आपण फॉलो घेत नाही. ओके, नेक्स्ट. जॉईन झालेली लेडीज आहे, वेळच नाही तुझ्याकडे, पण ती वेळ पण देते, पण मला 2च महिने झाले, माझी ओळखच नाही. मग आता काय अडचण नाही माझं, ओळख कर, हळूहळू आपण करू. मला प्रोडक्ट पाहिजे असेल तर सांग. नेक्स्ट वर. आता काय करणार तुमचं? लहान पिल्लू आहे पावसाचं, 1 किलो मटण पाहिजे, होते ना मोठं काय करू काय शकतात तुम्ही? नाही करू शकत. एक मुलगी 6 वर्षाची, मग तुम्हाला लग्न करायचं, 18 वर्षाची बाई पाहिजे, मग करू लग्न. होत आहे ना, सिंपल. हा, हा ना, टॅम हजारात राहा, हजारात ते पैसे. हा, पैसे तुम्ही आणला ना. मी मला विश्वास आहे ना, मी गॅरंटी देतो. तुम्हाला विश्वास आहे, पैसे तुम्ही घाला. नाही, मला काहीच फायदा नाही, काही एनर्जी. आता मी जेवण करून पेशंट होणार 155ची, मी तुमचं बोललो. आता मला भूक लागली पुन्हा. हे लोक जे असं जेव्हा आर्ग्युमेंट करतात ना एवढ्या लेवलला, याचा अर्थ काय माहितीये? त्या डिस्ट्रीब्युटरचं त्यांचं नातं व्यवस्थित नाही, तुम्ही रॉंगली बोलताय, रूडली बोलताय, तुम्हाला पण बोलता येत नाही, म्हणून आरे तुरेवर येतात. मग असतात ना काही असे भिकरचूक दाजी असतात, भिकरचूक मामा असतात, साडू असतात. हे यांना नाही एका पोटात घालून उलट टाकून आणायचं असतं. दाजी मिळवण्यासाठी 6,000 रुपये देऊ शकत नाही, तो भंगार दाजी. चुकून त्या बहिणीचं लग्न त्याचं लग्न हाकत आहे का नाही दाजी? द्यायला पाहिजे की नाही? ना किती पैसे द्यायला पाहिजे की नाही? ते हाकायचे लोक आहे, तरी पण ते असं बोलते. सांगा मला, मी काय बोललो असतो? साहेब, दाजी आहे तुम्ही, दाजी यांची सख्खी बहीण, आई बापाने तिला 18-20 वर्ष वाढवले, तुमचं लग्न करून दिलंय. आता ह्यो तुमचा मेवना काहीतरी करू इच्छितोय, तुम्ही तिथं पाण्याचं टँकर टाकताय. मी असतो ना तुमच्या जागी, त्याचं दादी 1 लाख दिले असते, 1 लाख आईची शपथ. यायचं भांडण. त्याला फोन करणार, कोणला? बहिणीला फोन करणार, ताई तो नवरा समजव, सांग त्याला काहीतरी. हा, बोल, जॉईन झाला पाहिजे त्याची, पैसे दे, नाही तर मन त्याला दिवस देईल. असं नाही बोलायचं, बहिणीला पाठवायचं. समज काय? तिथून जॉईन नाही झाला ना दाजी, मग काय करायचं? बहिणीला म्हणायचं, यांची जी भाऊ आहेत ना, त्या भावाच्या बायकोचा, भावाच्या सासरवडीचा नंबर द्या आम्हाला, बहिणीचा. म्हणजे कोणाची? नवऱ्याच्या बायकोचं सासरवडी, ठिकाणा एवढा जॉईन करायचं आणि मग इकडून कार्यक्रम करायचा, बस वाढायचं. इकडून नाही आलं तर इकडून प्लॅन केला पाहिजे. पण तुम्ही हे प्लॅन नाही करत. आमचं कामच हे होतं, असं नाही झालं का असं, असं नाही झालं का असं. बघा, गुंडा इथून निघला ना इथं मारायचं, इथून सुटला ना त्या चौकात मारायचं, इथून सुटला ना रेल्वे ट्रॅकवर मारायचं, इथून सुटला ना इथं मारायचं. पिक्चर मध्ये पण एक प्लॅन असतात. आमचा प्लॅन, आलो आम्ही, आला तू. प्लॅन केला पाहिजे का नाही केला पाहिजे? आता जेवायचा प्लॅन करायला लागलो का नाही करायला? भूक लागली ना, तर मला असं वाटतंय खूप रेडी झाले तर
झाले तर बर आता किती वाजले तर 2:30 वाजले. तुमच्याकडे 45 मिनिटं आहेत आज जेवायला. किती मिनिटं? मस्त जेवण करून या. त्यानंतर आपण मस्त पैकी दुपारचं सेशन एकदम भरल्या क्वेश्चन